या पोटनिवडणुकीसाठी उमेदवार म्हणून काँग्रेसकडून अर्चना पाटील, आकाश मोरे, वैभव बुरुंगळे, रोहित बनकर, डॉक्टर विजयकुमार पिसे यांच्या नावाची चर्चा सुरू होती। यापैकी आकाश मोरे यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता असल्याचं आता सांगितलं जात आहे। आकाश मोरे यांच्या रूपाने काँग्रेस पक्षाने बारामतीमध्ये सुनेत्रा पवार यांच्या विरोधात धनगर समाजाचा चेहरा देण्याचा एक प्रयत्न केलेला आहे। आज संध्याकाळपर्यंत दिल्लीतून काँग्रेसच्या उमेदवाराचे नाव जाहीर केलं जाईल। त्यानंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ हे मोरे यांच्यासोबत बारामतीमध्ये जाऊन उद्या उमेदवारी अर्ज दाखल करू शकतील। आकाश मोरे यांच्याबद्दल सांगायचं झालं तर 2014 साली मोरे यांनी अजितदादांच्या विरोधात बारामतीत काँग्रेसमधून निवडणूक लढवली होती। तेव्हा त्यांना फक्त 4000च्या आसपासची एक मतं मिळाली होती। आता देखील काँग्रेसने त्यांनाच या लढतीसाठी विचारणा केल्याचं म्हटलं जात आहे। या सगळ्यात सुनेत्राताईंनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांना फोन केल्याची माहिती समोर आली आहे। ज्यात ठाकरेंकडे जशी मागणी झाली तशीच मागणी म्हणजे निवडणूक बिनविरोध होऊ दे असं सपकाळ यांच्याकडे सुनेत्रा पवार यांनी म्हटलेलं आहे। अजितदादांच्या निधनानंतरची ही निवडणूक असल्याने आपण देखील पाठिंबा द्या असं म्हणत हा फोन कॉल झाल्याचं समजतंय। शिवाय महादेव जानकर यांच्या राष्ट्रीय समाज पक्षाने देखील निवडणूक लढण्याचे समर्थन केलं होतं आणि तसं नाही झालं तर ते देखील काँग्रेसला पाठिंबा देऊ शकतील असं एक म्हटलं गेलं। त्यामुळे सुनेत्रा पवार यांनी सपकाळ यांच्याशी बोलणं झाल्यावर जानकरांना देखील फोन लावला आणि बिनविरोध निवडणुकीसाठी मदत मागितली।